नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं निफ्टी पोस्ट मार्केट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये. आज निफ्टी मोर दॅन 500 पॉईंट गॅप डाऊन ओपन झाली. त्यानंतरला डे एंडला निफ्टीने एक बाउन्स दिलेला आहे आणि क्लोजिंग तिची आपल्या आजच्या ओपनिंगच्या वरती आहे. पण सध्या मार्केटमध्ये एक फिअर आहे, पॅनिक सेलिंग आहे. जो आलेला आजचा डे एंडचा बाउन्स आहे तो सस्टेन करेल की नाही ते आपण आता पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मॉर्निंगला निफ्टी मोर दॅन 500 पॉईंट गॅप डाऊन ओपन झाली. त्यानंतर डे एंडला एक त्यांनी बाउन्स दिलेला आहे. पण हा बाउन्स सस्टेन राहील की नाही? कारण मार्केटमध्ये खूप फिअर आणि पॅनिक आहे. क्रूड ऑइल प्राइसेस आहेत ते $100 क्रॉस केलेले आहेत ऑलरेडी. त्यामुळे इथे एक आपण शॉर्ट कव्हरिंग वगैरे पाहू शकतो. ही शॉर्ट कव्हरिंगच चं इंडिकेशन आहे. कारण का बाउन्स आणि रिव्हर्सल आहे ना, आता तरी थोडं इम्पॉसिबल वाटतं. मला तर वाटतं की येत्या काही दिवसामध्ये मार्केट 23,000ला पण आपण पाहू शकतो. जर हे ऑर रिलेटेड काही चांगली बातमी येत नाही तर. आणि जसं आपण काल डिस्कस केलं होतं की आपला ट्रेड प्लॅन जो होता ते ह्या लेवलला कुठेतरी शॉर्ट करण्याचा होता. इथे जर आपल्याला मार्केट भेटलं असतं ह्या अराउंड तर आपण शॉर्ट करणार होतो. पण मार्केट ऑलरेडी इतकं गॅप डाऊन ओपन झालं होतं. त्यानंतरला आपलं जे ॲनालिसिस आहे ते नल अँड व्हॉइड होत जातं आणि एवढं गॅप डाऊन नंतर आपल्याला ट्रेड घेण्याची हिंमत होत नाही. त्यामुळे मी आजही ट्रेड अवॉइड केला होता. पण आता आपला उद्याचा प्लॅन काय असेल? उद्या आपण कसं ट्रेड करू शकतो? आपला सेंटिमेंट तर अजूनही बेरिश आहे. पण जे आता आज बाउन्स आला आहे त्याला आपण इग्नोर करून चालणार नाही. ही मे बी एक शॉर्ट कव्हरिंग असते. जर आपल्याला उद्या मार्केट अराउंड इथे भेटतं 24,110 ते 120च्या अराउंड याच्यावरती जर क्रॉस करतं सस्टेन करतं 15 मिनिटाची कॅन्डल तर आपण एक अपसाईडला एक ट्रेड प्लॅन करू शकतो. आणि आपले टार्गेट हे असतील 24,300च्या अराउंड. आणि निफ्टीमध्ये सध्या मी हा एक शॉर्ट ट्रेड पाहतोय अपसाईडला. कारण मेजर जो निफ्टीचा रेजिस्टन्स आहे तो हा 24,500च्या अराउंड आहे. तो जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण फुल्ली आपण बुलिश होऊ नाही शकत निफ्टीमध्ये. आणि डाऊन साईडच्या ट्रेडसाठी मी वेट करेन की हा जो लेवल आहे 23,850चा तो ब्रेक होण्याचा वेट करेन. किंवा इथे जर रिजेक्शन भेटतं जर 24,300च्या अराउंड जर मला रिजेक्शन कॅन्डल मिळते तर मी तिथे एक फुट साईडचा ट्रेड प्लॅन करेन. आणि हा खाली मी एक बेसिकली माझा प्लॅन सेल साईडलाच आहे. पण जर मार्केट उद्या गॅप अप ओपन होऊन सस्टेन करते या लेवलला तर मी एक छोटा ट्रेड करेन. आणि जर एस एल हिट होतो तोही ॲक्सेप्ट करून मी एक्झिट करेन. मी मार्केटची फायर फाईट करणार नाही. कारण मार्केट सध्या डाऊन साईडला आणि आपण एक अपोजिट साईडला ट्रेड घेतो तर आपल्याला विथ स्ट्रिक्ट एस एलनीच तो ट्रेड घ्यावा लागेल. आजच्या बाउन्समुळे उद्याचे थोडे चान्सेस फ्लॅट टू थोडे स्लाइटली गॅप अप होण्याचे दिसत आहेत. त्यामुळे एक चान्स आहे थोडा आपला की इथे अपला थोडी मुवमेंट येऊ शकते. पण जर मार्केट ह्याच लेवलला गॅप अप ओपन झालं तर मी फर्स्ट 5 मिनिटाची कॅन्डल बघेन. जी जर निगेटिव्ह बनते तर मी एक डाऊन साईडला ट्रेड प्लॅन करेन. ठीक आहे तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.